क्रांतिकारी जय भीम। आज महाराष्ट्र सरकारने एसी मध्ये उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे याचा हेतू पूर्णपणे लक्षात येत आहे की आंबेडकरवाद्यांचे पंख छाटायचे, त्यांच्या भावी पिढ्यांची जी काही घोडदौड चाललेली आहे तिला कुठेतरी चाप लावायचा, याच्या पलीकडे याच्यामध्ये काही नाही आहे हे लक्षात येत आहे। आज एससी मध्ये असणाऱ्या एका जातीने उपवर्गीकरण मागितल्यावर सरकारने 58 जातींना न विचारता अशा पद्धतीने निर्णय घेणं हा सरकारचा मूर्खपणा आहे। आणि माझं या मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, तुम्ही जर ऐकला नाही तर रस्त्यावरची लढाई आंबेडकरवादी केल्याशिवाय राहणार नाहीत। आम्हाला कोणाच्या विरुद्ध लढायचं नाही, परंतु आम्हाला माहिती आहे की तुम्ही ज्या पद्धतीने जातीमध्ये भांडण लावतात ते अत्यंत दुर्दैवी आहे। आज आमचा मातंग भाऊ मोठ्या संख्येने बौद्ध होतोय आणि त्यामुळेच तुमच्या पोटामध्ये पोटछू उठलेला आहे आणि त्यामुळे या पद्धतीने आंबेडकरवादी आणि मातंग समाज यांच्यामध्ये भांडण लावण्याचा एक कटकारस्थान आहे। त्यामुळं आपल्याला मी निवेदन करू इच्छितो की या पद्धतीचे काम करू नका, कारण एससी मध्ये जे राखीव कोटा आहे किंवा रिझर्वेशन आहे ते त्या जनजातीच्या संख्येप्रमाणे दिलेलं आहे। आज ज्यांची जेवढी संख्या असेल तेवढ्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन द्यायचा जो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये घेतलेला निर्णय आहे त्याला कुठेतरी काटछा लावण्याचा, त्याच पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने 2 महिन्यापूर्वी दिलेला जो निर्णय आहे मार्च मध्ये, त्याच्या विरुद्ध जाऊन कॅबिनेटमध्ये एससी मधल्या मुलांना ओपन मध्ये जरी तो मेरिट मध्ये असेल तरी त्याला सिलेक्शन न करण्याचा जो निर्णय आपण घेतलेला आहे तो पूर्णपणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध आहे आणि कायद्याच्या विरुद्ध सुद्धा आहे। त्यामुळं आम्हाला रस्त्यावरती येण्यास भाग पाडू नका आणि आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची असेल, तेव्हा सरकारने ताबडतोब जागे व्हा। आंबेडकरवादी आज तुम्हाला वाटत असेल की आपण आंबेडकरवाद्यांना फोडलंय व आंबेडकरवाद्यांना झोपवलंय, तशी परिस्थिती नाही। आंबेडकरवादी आज सुद्धा रस्त्यावरती उतरण्यास तयार आहेत, उद्याही होते आणि कालही होते। आणि त्यामुळं आपल्या या सोशल मीडियाच्या वतीनं मी सांगू इच्छितो की जी कटकारस्थानं करण्याचं तुमचं जे ध्येय आहे आणि आंबेडकरवाद्यांना थांबवण्याचं जे षडयंत्र आहे ते षडयंत्र कदापि यशस्वी होणार नाही हे इथे मी स्पष्ट सांगू इच्छितो। तेव्हा या षडयंत्र करण्यापासून थांबा। हे तुम्ही कपटकारस्थानं करण्याचा आंबेडकरवादाविरुद्ध चालवलेला हा डाव आहे तो ताबडतोब थांबवा असं माझं आव्हान आहे। आणि आंबेडकरवाद्यांनो जर जरूरत लागली तर रस्त्यावरती आपल्याला आंदोलन करण्याची आणि रस्त्यावरची लढाई करण्याची तयारी ठेवा। सर्व जाती भेद धर्म आणि पक्ष विसरून एक होऊन या लढाईमध्ये आव्हान करेन तेव्हा सामील व्हा, एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो। धन्यवाद। जय भीम।